नमस्कार, सुजाता आहे पण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आज मी माझ्या संध्याकाळचं रुटीन आणि माझ्या मुलीचं संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती आत्ता 4 वर्षाची आहे. संध्याकाळी 3 ते 4 वाजता ती ट्युशनला जाते. 5 वाजता मी तिला ट्युशनवरून पिकअप केल्यानंतर मग अशी तिथून पुढे तिची बडबड चालू होते. आणि इथून पुढे जाऊन काय करायचं हे नियोजन मला संध्याकाळी ट्युशनवरून नेताना मला विचारत असते. करायचं त्याला बोलवायचंय का खेळायला? हा मला तुझं बनवायचंय हं? घरी. घरी हा घरी नाही, गार्डन मध्ये. मला आत्ता जायचंय कडकमध्ये. हा मग जाऊया, त्याला कॉल करू. ये मी त्याचे कपडे खराब नाही करणार मम्मा. हा सगळी अशी माती नाही उडवणार. हा काल कशी माती उडवली नव्हती. होता आला. प्रॅक्टिस करायची मला. व्यायाम सेक्शन मध्ये पण जायचंय. कोणत्या व्यायाम सेक्शन मध्ये. व्यायाम सेक्शन? हा हा कोणता सेक्शन आहे आता? दुकान असं करत ते असं कॉलेज. हा मग व्यायामची प्रॅक्टिस करायची का? हा टीव्ही वर बघून. नाही, टीव्ही नाही चालू करायची. आपल्याला गार्डनला जायचंय की नाही? मग तू का घेऊन नाही जाते? तू भाजी बनवून लाव. मी व्यायामची प्रॅक्टिस करायची. बरं ठीक आहे, बघ जा. टीव्ही चालू होत नाहीये. हा टीव्ही चालू होत नाहीये. बघ ना, किती किती नाचत असते सारखी. नाही होती चालू, मग काय करायचं पिऊ? हे बटन तरी चालू होत. मला मी आयफोन चालू करते ना तर मला व्यायामच दिसतं. ते असं दाबलं ना, ते असं असं करण्याचं डॉट असतं तिथे मला दिसून जातं. टी व्ही चालू होत नाही आहे, मग तू मला मोबाईल लावून दे असं तिचं चाललं होतं. मोबाईलवरती तिला ती एक्झरसाईज करायची असते. लहान मुलं कशी कार्टूनमध्ये एक्झरसाईज करतात तशी एक्झरसाईज तिला नाचायचं होतं. म्हणून मी तिला मग एक्झरसाईज करायला मोबाईल लावून दिला आणि इकडं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू केली. आज संध्याकाळी मी पालकची भाजी बनवणार होते, म्हणजे पालक पनीर बनवणार होते. तिला पालक पनीर खूप आवडतं. तर संध्याकाळचं खूप लाईट जेवण असतं, पण तिचं म्हणणं होतं का आज मला पालक पनीरच खायचं मम्मा. मग पालक पनीरबरोबर मग चपात्यांचं पीठ पण मळलं. छानपैकी पालक अशी धुवून घेतली, कापून घेतली आणि ती 3 ते 4 मिनटं फक्त पाण्यामध्ये उकडून घेतली. उकडून घेतल्यानंतर मग त्याला मी छान असं गार व्हायला ठेवलं आणि याच्यामध्ये लसूण घेतला आणि एकदम थोडेसे शेंगदाणे घेतले आणि मिरच्या घेतला. ही पेस्ट आहे ना ती त्याला बाइंडिंगला छान होते. जर तुम्ही शेंगदाणे वापरत नसाल पालक पनीरमध्ये तर नक्की शेंगदाणे वापरून बघा, खूप छान टेस्ट येते. जसा याचा रगडा असतो ना, आपण ठेचा करतो, रगडा नाही सॉरी ठेचा करतो, त्या ठेच्यासारखी ठेचाचा छान फ्लेवर येतो. छानपैकी मग मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जो ठेचा मी करून घेते म्हणजे ज्याची त्या ठेच्याची मी पेस्ट करून घेतली थोडीशी, ती पेस्ट याच्यामध्ये टाकली आणि ती पेस्ट टाकल्यानंतर त्या भांड्यामध्येच नंतर पालक ही अशी बारीक करून घ्यायची. म्हणजे सेपरेट करायची गरज नाही, धुवून वगैरे घ्यायची. त्याच्यामध्ये ते छान मिक्स होतो उलट तो मसाला. आणि मग त्याच्यामध्ये ते बारीक करून घेतल्यानंतर ती पेस्ट अशी आपण ज्याच्यात तो मसाला परतायला टाकला आहे त्याच्यामध्ये ती ॲड करायची आणि छानपैकी परतून घेतला. तर परतून घेताना छानपैकी परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो लसूण आहे ना, लसूणचा वास गेला पाहिजे असं परतून घ्यायचं. आणि मग इकडं मॅडमचा हे अशा पद्धतीने बघून एक्झरसाईज चालू होती. तोपर्यंत माझा निम्मा स्वयंपाक झाला होता आणि मग छानपैकी मी चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्या पेजमध्ये फक्त पाणी टाकून घेतलं. मला शूट करता आलं नाही. जितकं तुम्हाला पातळ हवं आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं. आणि मग इकडे छानपैकी चपात्या झाल्यानंतर मी जे पनीर आहे ते त्याच्यामध्ये मिरची वगैरे मीठ लावून जी पनीर ठेवलं होतं मॅग्नेट करून, ते पनीर मी याच्यामध्ये छानपैकी तव्यावरती भाजून घेतलं. आता हे भाजून कसं घ्यायचं, तूप टाकायचं आणि तूप टाकून फक्त थोडंसं फ्राय करायचं, जास्त भाजायचं नाही, एकदम हे नाही करायचं, नाही तर मग त्याचे जास्त तुकडे होतात. आणि मग ते छानपैकी असं फ्राय करून घेतलं आणि फ्राय केल्यानंतर ते मग मी तिकडं जी पेस्ट झाली होती म्हणजे जे रसा झाला होता याचा पालक त्याच्यामध्ये ते ॲड केलं. असं पालक पनीर नक्की करून खायला घाला, लहान मुलांना हे पालक पनीर खूप आवडतं. आणि मग त्याच्यानंतर जायचं होतं
आणि थोडेसे शेंगदाणे टाकून वगैरे असं जर पनीर बनवलं ना तर पनीर खूप छान होतं. ही नक्की करून बघा. मी भरपूर ठिकाणी पालक पनीरची रेसिपी बघितली, पण कुणी शेंगदाणे ॲड करत नाही. थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे, मग क्रीम वगैरे ॲड करायची गरज नाही. आता आम्हाला गार्डनला जायचं होतं, मग मी तिला छानपैकी मिल्कशेक बनवून दिला. त्याच्यामध्ये बनाना वगैरे टाकला. मी ते काही शूट केलं नाही. मिल्कशेक बनवून आणि तो मिल्कशेक पिऊन आम्ही निघालो गार्डनला. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे, सगळं झालेले आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 7 ते 8 वाजेपर्यंत 6 ते 8 वाजेपर्यंत आम्ही गार्डनमध्येच खेळतो. हे बघा, गार्डनला जाताना एवढ्या उड्या मारत होती, कारण की गार्डनला जायला तिला खूप आवडतं. घरामध्ये एकटीला खूप बोर होतं. मी छानपैकी माझं पुस्तक घेतलं, तिचं पाणी घेतलं, म्हणजे मलाही पुस्तक वाचायला वेळ भेटतो. नाही तर मी मोबाईलवरती माझं व्हिडिओ शूटिंगचं एडिटिंग करत बसते. आणि मग आम्ही निघालो गार्डनला. आता गार्डनला दररोज नवीन नवीन फ्रेंड भेटतात. आता नवीन फ्रेंड कुणी होत नाही तिचं, म्हणून तिने तिच्या स्कूलमधूनच सांगितलं होतं का आज तू रियांश गार्डनला यायचं आहे. मग तो तिच्याबरोबर आज खेळायला आला होता. त्या दोघां आता गार्डनमध्ये जवळजवळ आमचा 2 तास जातो. त्या 2 तासामध्ये तिला काही फ्रूट्स वगैरे लागत असेल तर ते मी फ्रूट्स वगैरे खायला नेते किंवा मग पाणी प्यायला नेते. 2 तास नाही पण 1.5 तास तरी जातो. आणि मग गार्डनमधून खेळून झाल्यानंतर मग असं घरी येतो. आणि घरी आल्यावरती सगळे कपडे खराब झालेले असतात. मग आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज करून आणि मग छान जेवायला बसतो. चल. कांदा दे तिला. पापड देऊ? अरे मी तिकडून घेईन ना. अरे राहू दे बाबा इकडं. अरे मग आता इकडून इकडे दिलं, आता तू म्हणते इकडून घेईल. मग आता घे. इथून येईल ना मी. मी इथं मध्ये ठेवतो ना, मला पण घ्यायला पाहिजे ना. मग इथे ठेवून द्या. मी कसं घेऊ तिकडून? हे हात पुरवून द्या. हात पुरत नाही ना माझा, हे बघ. असं करून घ्या ना. असं करण्यापेक्षा इथं ठेवलं तर असं घेता येईल ना. मग काय होतंय, माझं किती स्पेशल आहे ना. जेवायच्या टेबलावरती सुद्धा तिच्या पप्पांचे आणि तिचे भांडणं चालू असतात. तिचे बाबा तिच्याबरोबर जास्त वेळ नसतात, खूप कामामध्ये बिझी असतात, जास्त वेळ देऊ शकत नाही त्यांना, म्हणून त्या दोघांचं जास्त पटतच नाही. तिच्या खूप मनासारखं घ्यायला लागतं पण ते घेत नाही. मग थोडंफार ती तिच्या मनाचंच वागते. आणि असं मग छान एकत्र जेवण करून मग थोड्या वेळ ती अभ्यास करते किंवा मग तिथं स्क्रीन टाईम असतो. आता स्क्रीन टाईम तिने बघितला होता थोडासा ट्युशनवरून आल्यावरती. मग तिला म्हटलं थोडा वेळ अभ्यास कर. आणि मग अभ्यास करून मग हे गप्पा चालू होते. टीव्हीवर जगन्नाथची पण स्टोरी पाहते. जगन्नाथ म्हणजे काय, त्याचा कलर कोणता असतो माहिती? ब्लॅक. ब्लॅक जगन्नाथच्या इथे आपण गेलोच नाही ना. अरे काय घेतलं नाहीये मी. जगन्नाथ कुठे बघते तू? मी तर टीव्हीवर बघते. कृष्णाच्या मालिकेत ना? कृष्णा नसतो त्याच्यात, मुलं असतात. जगन्नाथ पण असतात. मी जगन्नाथला रोज बघते टीव्ही मध्ये. ब्लॅक कलर असतो. अभ्यास तर करायचा नाही पण टाईमपास करायचं. 1-2 लेटर लिहायचे, कसं तरी वेळ काढून घ्यायचा, असं असतं तिचं संध्याकाळचं रुटीन. आता इथून पुढं ती झोपायला जाणार. हे होतं माझं 9:30-10 पर्यंतचं. 10:30 पर्यंत आम्ही झोपायला जातो. 11 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये झोपायचं असतं, कारण ती सकाळी उठायचं असतं. कसं वाटलं माझं मुलीचं डेली रुटीन हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. असंच डेली रुटीन मी शेअर करणार आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा.